पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. गोविंदगिरी महाराजांच्या अटकेच्या मागणीसाठी वारकरी धर्म परिषद आक्रमक. वक्तव्याचा निषेध करत बुलढाणा मलकापूर महामार्ग केला ठप्प. ज्ञानोबा तुकोबांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ गोविंदगिरी महाराज उर्फ किशोर व्यास यांच्या अटकेच्या मागणीसाठी वारकरी धर्म परिषद आक्रमक झाली आहे. मोताळा तालुक्यातील वाघझाळ फाटा येथे बुलढाणा मलकापूर महामार्गावर शेकडो वारकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. जवळपास अर्धा तास चक्काजाम झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान गोविंदगिरी महाराजांवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा वारकरी धर्म परिषदेने दिला आहे. हे आंदोलन करण्याचं कारण आहे की गोविंदगिरीजी महाराज हे फार मोठी व्यक्ती समजल्या जाते, पण त्यांनी वारकरी संतांच्या ग्रंथाबद्दल जो आक्षेप केलेला आहे तो आक्षेप असा आहे की एकनाथ महाराजांनी जे मराठी एकनाथी भागवत लिहिलं ते त्याच्या स्वयंबुद्धीनं लिहिलं नाही, त्यांनी श्रीमद भागवतच्या आधारे लिहिलं. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा त्यांच्या स्वयंबुद्धीनं ज्ञानेश्वरी लिहिली नाही, ते गीतेच्या आधारे लिहिली. आणि तुकाराम महाराजची गाथा हे त्यांनी स्वतःहून निर्माण केली नाही, तर ते संकलन आहे इतर संतांचं असं वक्तव्य केलं. त्याच्यामुळे त्यांनी वारकरी संप्रदायाच्या सर्व संतांना कमी लेखलं. आणि रामदास स्वामीचाच एकमेव दासबोध ग्रंथ आहे की तो त्यांनी स्वतः लिहिला असं त्यांचं मत आहे. आणि म्हणून त्यांनी वारकरी संप्रदायाच्या ग्रंथाबद्दल आक्षेप घेतला आणि कमी लेखलं. आता हे सर्व जगाला माहीत आहे, हे तिन्ही ग्रंथ तुकाराम महाराजची गाथा, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी आणि सर्व नामदेवाचा सुद्धा गाथा, हे सर्व त्यांच्या बुद्धीतून त्यांनी लिहिलेलं आहे. पण गोविंदगिरी महाराजांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आणि त्यांना कमी लेखल्या गेलं. कमी लेखल्यानं कमी होत नसतं, ते आहेत, पण असं बोलायला नाही पाहिजे. यासाठी आम्ही हे आंदोलन अशा प्रकारे. किशोरजी व्यास उर्फ गोविंदगिरी महाराजांनी ज्ञानोबा तुकोबा आणि नाथ महाराजांच्या अभंगाबद्दल केलेलं तथाकथित वक्तव्य आहे, वारकऱ्यांच्या हिंदू धर्मियांच्या भावना दुखवणारा आहे. वारंवार त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. या वक्तव्याचा निषेध झाला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून यानंतर राष्ट्रसंतांचा अवमान करण्याची ताकद कुणी हिंदी सायटर बहुभाषिक महाराज तथाकथित महाराज करणार नाही. यासाठी आम्ही आंदोलन करतोय. केंद्र सरकारला, राज्य सरकारला विनंती आहे, जर हे हिंदूंचं सरकार आहे, जर हे वारकऱ्यांचं सरकार आहे, तर संबंधित महाराजांवर कारवाई झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे.